आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते माजी गृहमंत्री आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस 12 एप्रिल म्हणजेच रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून विधायक उपक्रम राबवत दातृत्वाचा जागरच या निमित्ताने झाला। आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार यावेळी लाखो वह्या संकलित झाल्या। लवकरच ज्या वह्या गरजूंना वितरित करण्यात येणार आहेत। लाखो वह्यांचं संकलन, हजारो कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी लागलेली रांग, शुभेच्छांचा वर्षाव, गर्दीचा महापूर या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस धूमधडाक्यात तर साजरा झालाच, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा एकच होती। सत्तास्थान नसताना सुद्धा जो प्रेमाचा वर्षाव या निमित्तानं झाला, त्याची प्रचंड गर्दीची आणि एकूणच आलेल्या गर्दीच्या महापुराची चर्चा अधिक होती। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते आले। त्यांनी केलेल्या आव्हानानुसार लाखो वह्या संकलित झाल्या आणि अनेक सामाजिक उपक्रमही या निमित्तानं राबवण्यात आले। त्यामुळे चर्चा या वाढदिनी होती तीच की सत्ता असो किंवा नसो, लोकांचं प्रेम कायम आहे याची चर्चा। वाढदिवसाच्या निमित्तानं पद्मश्री डॉक्टर DY पाटील आणि शांतादेवी D पाटील यांचे आशीर्वाद आमदार सतेज पाटील यांनी घेतले। डॉक्टर संजय D पाटील, मेघराज काकडे, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, करण काकडे, तेजस पाटील, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, पूजा पाटील, वृषाली पाटील, स्नेहा पाटील, देवश्री पाटील, अर्जुन व आर्यमान पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला। कसबा बावड्यातील यशवंत निवास स्थानासमोर उभारलेल्या भव्य मंडपामध्ये दुपारी 3 वाजल्यापासूनच आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे B संदीप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, कर्नाटकचे उद्योगमंत्री MB पाटील, खासदार रवींद्र चव्हाण, गणेश हुक्केरी, माजी खासदार रजनीताई पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सत्यजित देशमुख, राजेश पाटील, रणजित सिंह मोहिते पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, नसीम खान, सुमित कदम, माजी खासदार निवेदिता माने, वीरकुमार पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आमदार सतेज पाटील यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या। याशिवाय खासदार शाहू महाराज, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे निरीक्षक जयशंकर पाठक, माजी आमदार KP पाटील, सत्यजित पाटील, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार राजीव आवळे, सुजित मिंचेकर, शिवसेना उपनेते संजय पवार, विजय देवणे, RK पवार, रविकरण इंगवले, राजू लाटकर, सचिन चव्हाण, गोकुळचे सर्व संचालक, विविध सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी या सर्वांनीच आमदार सतेज पाटील यांना उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। गेली 16 वर्षे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छऐवजी वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारण्याचा उपक्रम आमदार सतेज पाटील यांच्याकडून राबवला जातो। कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक आणि गगनबावडा तालुका काँग्रेस यांच्याकडून प्रत्येकी 54,000 वह्या यावेळी देण्यात आल्या। या उपक्रमात आत्तापर्यंत 70 लाखापेक्षा अधिक वह्या संकलित झाल्या। यावर्षी 15 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या वह्या देण्यात आल्या। कालही म्हणजे रविवारी वाढदिवसानिमित्त 10 लाखाच्या वर वह्या संकलित झाल्या। या सगळ्या पार्श्वभूमीवर
आमदार सतेज पाटील यांचा जो वाढदिवस होता तो शुभेच्छांच्या वर्षावात न्हाऊन निघाला. दरम्यान देऊया गरजूंना साथ, वाढदिनी मत्तीचा हात या उपक्रमात अनेक चांगले उपक्रम राबवण्यात आले. विविध संस्था, संघटना, कार्यकर्ते यांच्या वतीने हे उपक्रम राबवण्यात आले. रामकृष्ण जाधव यांच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यालाही अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य शिबिर, रुग्णांना फळे वाटप, फुटबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, बैलगाडी स्पर्धा यांच्यासह विविध स्पर्धा उपक्रम या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस या निमित्तानं साजरा करण्यात आला, ज्याला अतिशय चांगला प्रतिसाद स्पर्धांना आणि सामाजिक उपक्रमांना देखील मिळालेला आहे. या निमित्तानं हजारोंची गर्दी आणि शुभेच्छांचा वर्षाव या वातावरणात आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.